श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, चैत्र नवरात्रीमध्ये बरेच बंधू भगिनींनी आपल्या कुलस्वामिनीच्या सेवेला सुरुवात केलेलीच आहे. म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ असो, कुंकुमार्चन असो की इतर कुठल्याही सेवा असो, त्या सेवा सगळ्यांनी सुरू केलेल्या असतील. परंतु अद्याप ज्यांनी कुणी सेवा केलेल्याच नाहीत त्यांनी कमीत कमी मंगळवारी तरी सेवा कराव्यात, कारण मंगळवार आणि शुक्रवार हा आपण कुलस्वामिनीचा वार म्हणतो. तर आजचं मंगळवारचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते. तर पहिल्यांदा उंबरवठ्यावरती मी हळदीचं लेपन करून घेतलं, उंबरवठ्याचं पूजन करून घेतलं आणि त्यानंतर घरातली काही कामं आवरून पिहू स्कूलला गेली की मग मी देवपूजा करून घेतली. माझी देवपूजा झाली की मग मी रेग्युलरच्या सेवा वगैरे करून घेतल्या, कारण मला त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा होता. आणि मग दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात केली. महाराजांचं स्तवन म्हटलं, महाराजांची माळ केली आणि दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात केली. 1.25 ते 1.5 तासामध्ये माझा पाठ झाला आणि त्यानंतर मग घरात एक सकारात्मक वातावरण पसरलेलं होतं, कारण पूजा वगैरे झाली की आपल्यालाही समाधान असतं आणि घरातही वातावरण छान निर्माण होतं. तर त्यानंतर मग मला घ्यायचा होता चहा, कारण चहा सकाळचं आपलं टॉनिक. तर सकाळच्या घाईमध्ये काही आरामात पिणं होणार नाही, म्हणून मग मला पाठही करायचा होता, मग मी नाही घेतला. तर मग आता मी चहा ठेवला, परंतु इतर कामं करताना तो जळून गेला. त्यामुळे परत त्यात दूध टाकलं आणि चहा बनवला, महाराजांना अर्पण केला आणि मग मस्त मी तो एन्जॉय केला. तर पहिल्यांदा मी महाराजांना सगळं अर्पण करते आणि त्यानंतरच मग खाते पिते. त्या पद्धतीनं पहिल्यांदा महाराजांना दिलं आणि अशा पद्धतीने मंगळवारच्या सेवा झाल्या. कुंकुमार्चन करायचे पण सायंकाळी करणार आहे. तर तुम्ही मंगळवारी कोणत्या सेवा करता ते मला शेअर करा.